हे गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आज माझ्या मामा मम्मीची ॲनिव्हर्सरी आहे आणि अजून आम्ही गावालाच आहोत. आणि ते बघू शकता, कालच पत्रे लावून घेतले आणि आज ते सांगते, आज माझ्या मामा मामीची ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही प्लॅन केला आहे की काहीतरी इथेच वरच काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं ठरवलं आहे. आम्ही भेटूया थोड्या वेळानंतर. आत्ताच उठली आहे मी. सो गाईज, आम्ही आता खूप स्पेशल आहे मला माझ्या मामीने बनवली. काय काय बघूया आपण. सो आणि पोळी हा, ही पुरणपोळी. सो गाईज, आता आम्ही बनवत आहोत आणि आम्ही असे पेपर्स घेतले आणि त्याच्यावरती कलर केला. सो आता मी सुकवत ठेवले अर्धे पेपर्स आणि अर्धे मी अशा साईजमध्ये कट केलेले आहेत. आणि आता लेटर लिहायला सुरुवात केली आहे. फर्स्ट लेटरच लिहिलं. अजून माझा भाऊ पण मदत करतो, प्रज्योत. सो आता मी तेच तयार करतो आहे. तो कटिंग करून मला देतो आहे आणि मी नंतरला त्याचे असे पीस करते आणि लिहिते पण आहे, बिकॉज ह्याला काही येत नाही. सो गाईज, आम्ही चाललेलो आहोत आता मार्केटमध्ये आणि बघतो काय काय सामान भेटते. कारण का मला वाटत नाही काही गावाला भेटेल म्हणून, कारण का गावच्या ठिकाणी जास्त असं होत असेल की नाही माहीत नाही, पण मे बी दुकानं असली तर आम्ही तिकडे बघू. सो चला गाईज, आम्ही चाललेलो आहोत. मावशी आणि मी चाललेलो आहोत बाजारात. बाजारामध्ये बघतो, दुकानं शोधतो, भेटली तर नशीब. काय जे पाहिजे ते. मला डेकोरेशनचं सामान घ्यायचं म्हणून तुला बघते. चल गाईज, दीदी आलेली आहे बाजारातून जाऊन आणि आता दोऱ्या लावतात. ॲक्च्युली कनेक्शन इथपर्यंत जर होत नव्हतं नाही तर इथेच लावणार होतं, बिकॉज इथे दोरी लावली आहे. ॲक्च्युली ही दोरी त्या डेकोरेशनसाठी नाही आहे, कपडे लावण्यासाठी, पण आम्ही त्याचा यूज आत्ता ह्याच्यासाठी करणार होतो. पण आता तिथे दुसरी दोरी लावत आहेत, कामं चालू आहेत. आणि ॲनिव्हर्सरीचं आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, बट ते मामीला समजलं. पण मामाला नाही माहिती आहे. आता माहिती नाही मामा येणार आहे की नाही. जर आला तर ठीक, नाही तर मग व्हिडिओ कॉलवर. सो दीदीने साडी आणलेली आहे. जा हे बघा, पाठी लाईट टाकली आहे बिकॉज पुढे येत नाही आहे. कुसच आहे, काय बोलतो त्याला, नाव विसरली मी. काय आहे ना ते दाखवलं, ते थोडंसंच आहे म्हणून. बट आता हे बघा, दीदी अशी घालते. इथे एकतर हे सगळा अर्धा अर्धा झाला इथे. तो बघ हल्ला गेला. आणण्यापेक्षा हे मस्त झालं बघ. युनिकचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. आता बघू शकता काय झालं या लाईटला. खूप साधं डेकोरेशन आहे, बट त्या लाईटिंगमुळे खूप छान वाटतंय. असून असं आहे. हे बघा, पुढे लाईटी टाकलेल्या आहेत, पाचच्या लाईटी पुढे. पकवतोय का? आणि अजून एक लाईट आजोबा सोडत आहेत. सो आता आम्ही तिघे चालले आहोत नाक्यावर समथिंग आणायला.
मी सांगितलं आम्हाला खूप कमी पडल्यात गोष्टी आणि त्या कमी पडलेल्या गोष्टींमध्ये आम्ही खूप काही डेकोरेशन केलं आहे. आम्हाला हिला एक्सेप्टेशन नव्हतं की इतकं चांगलं डेकोरेशन माहिती आहे ना तुम्हाला. व्लॉगमध्ये आधी बघितलंच असाल किती काय काय बोलायला. डेकोरेशन चालू आहे केकसाठी. अरे लाईट थांबा जरा. ते उलटा मोबाईल गाईज आता आपण मामा मामीला वरती घेऊन जाईल आणि खूप मोठा सरप्राईज दिला. बघूया त्यांचे रिॲक्शन काय, कारण का मामाला काहीच यातलं माहिती नाही की आम्ही काय करणार आहोत. मामीला हे काल कसं कळलं, म्हणजे आजच तिला कसं कळलं माहीत नाही, पण ठीक आहे ओके, तिला कळलं तर कळलं. ती आली वर आणि आम्हाला सगळं इलेक्ट्रिशियनचं वगैरे होतं ते करून दिलं तिने. सो आता आपण जाऊया नवरा नवरीला घेऊन. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. चलो 1 2 ready go. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. केक वरती लक्ष बस. आता बर्थडे बिड्डे डन ओव्हर. आता फक्त केक वरती लक्ष, एकच गोल केक.